वेलकम टू डे 8 ऑफ 14 डेज चॅलेंज. आज आपण बोलणार आहोत इनोव्हेशन आणि कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंटवर. व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ इनोव्हेशन अँड कंटिन्युअस इम्पॉर्टन्स फॉर युअर बिझनेस? द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज इट हेल्प्स यू टू स्टे अहेड ऑफ युअर कॉम्पिटिटर्स. इनोव्हेशन म्हणजे कुठली ग्राउंड ब्रेकिंग आयडियाज नुसती नाही आहे. इट्स अबाउट स्मॉल consistent changes that improves your efficiency, enhances your customer experience and creates value. आता हे करत असताना तुम्हाला कुठल्या कुठल्या गोष्टी लक्षात ठेवायला लागतील. सगळ्यात पहिलं स्टेप नंबर 1 इज अंडरस्टँड द नीड्स ऑफ युअर कस्टमर, जे आपण ऑलरेडी मागच्या सेशन्समध्ये आपण डिस्कस केलेलं आहे. सेकंड इज फॉस्टर अ कल्चर ऑफ एक्सपेरिमेंटेशन. तुमच्या टीमला एनकरेज करा, कारण त्यांच्याकडे काही अशा आयडियाज असू शकतात जे तुमच्या बिझनेसमध्ये इम्प्लिमेंट केले तर तुम्हाला खूप त्याचा फायदा होऊ शकतो. आणि याचं उदाहरण म्हणजे गुगल्स. ते आपल्या एम्प्लॉईजला त्यांचं 20% टाईम साईड प्रोजेक्ट्स डेव्हलप करण्यासाठी अलाउ करतात. आणि ह्याच पॉलिसीतून एक असा प्रॉडक्ट तयार झाला जो आपण सगळे वापरतो, जगभरात तो वापरला जातो, आणि तो म्हणजे जीमेल. तुम्हाला विश्वास नाही बसणार, पण दॅट्स अ फॅक्ट. स्टेप नंबर 3 इज कीप एन आय ऑन इंडस्ट्री ट्रेंड्स. काय चाललंय आपल्या इंडस्ट्रीमध्ये, नवीन ट्रेंड्स काय आहेत, आणि हे आपण आपल्या बिझनेसमध्ये कशी आपण अडॉप्ट करू शकतो. वन मोर एक्झाम्पल, नायकी. ह्यांनी हा ट्रेंड नोटीस केला की वेरेबल टेक्नॉलॉजी आणि हेल्थ ट्रॅकिंग हे खूप येणाऱ्या काळामध्ये खूप इम्पॉर्टंट असणार आहे. अँड दे लॉन्च द नायकी प्लस ॲप. ह्याच्यामध्ये इट इंटिग्रेटेड फिटनेस ट्रॅकिंग विथ कस्टमर्स एंगेजमेंट, आणि त्यामुळे त्यांना कॉम्पिटिटरपेक्षा एक एज पुढे मिळाला. सो तुम्हाला पण अशा काही गोष्टी तुमच्या बिझनेसमध्ये करता येतील का, याचा विचार करणं गरजेचं आहे. स्टेप नंबर 4, ऑप्टिमाइज प्रोसेस फॉर एफिशियन्सी. असे इम्प्रूव्हमेंट्स आणा प्रोसेसमध्ये ज्यामध्ये तुमच्या बिझनेसचे ऑपरेशन्सला आणि प्रॉफिटेबिलिटीला तो खूप चांगल्या पद्धतीने इम्पॅक्ट करू शकेल. स्टेप नंबर 5 इज लेव्हरेज टेक्नॉलॉजी. यूज टेक्नॉलॉजी टू एनहान्स युअर ऑपरेशन्स अँड कस्टमर्स एक्सपिरियन्स. आणि याचं खूप छान उदाहरण म्हणजे ॲमेझॉन. इट युजेस आर्टिफिशियल इंटेलिजन्स टू पर्सनलाइज द शॉपिंग एक्सपिरियन्स, आणि लॉजिस्टिकला पण स्ट्रीमलाईन करण्यासाठी त्यांना खूप मदत होते. अँड दिस इज द रिझन वाय दे आर डॉमिनेटिंग द ई कॉमर्स स्पेस टुडे. इनोव्हेशन म्हणजे रिइन्व्हेंटिंग द व्हील नाही. इट्स अबाउट अडॅप्टिंग, इम्प्रूव्हिंग, इव्हॉल्विंग. लक्षात ठेवा, बूंद बूंद से समुंदर बनता है. त्याचप्रमाणे छोट्या छोट्या गोष्टींनी तुम्हाला मोठे रिझल्ट्स अचीव करता येतात. डॉमिनोज म्हणा, गुगल म्हणा, टोयोटा म्हणा, ह्या लोकांनी प्रॉब्लेम्सला आयडेंटिफाय करून क्रिएटिव्ह वेनी ते सॉल्व्ह केले आहेत, म्हणून आज ते जायंट्स आहेत. तुम्हाला तुमच्या बिझनेसमध्ये असे काही सोल्युशन्स तयार करता येतील का, जेणेकरून तुमच्या क्लायंट्सचे प्रॉब्लेम्स तुम्ही सॉल्व्ह करू शकता? सो लेट्स स्टार्ट विथ अन असाइनमेंट टुडे. सो सगळ्यात पहिलं तुम्हाला आयडेंटिफाय करायचं आहे की तुमच्या बिझनेसमध्ये इनोव्हेशनची अपॉर्च्युनिटी कुठल्या कुठल्या एरियामध्ये आहेत. इट कुड बी विथ डिलिव्हरी टाईममध्ये असू शकतं, कस्टमरला एंगेज करण्यामध्ये असू शकतं, किंवा टीमच्या कम्युनिकेशनमध्ये असू शकतं. तर तुम्ही टीम बरोबर बसून ब्रेनस्टॉर्म करा की असे काय आपण चेंजेस आपण आणू शकतो जेणेकरून आपल्या बिझनेसला खूप फायदा होऊ शकतो. काही गोष्टी म्हणजे प्रॉडक्ट जे आहे त्याच्या पॅकेजिंगमध्ये काही वेगळेपण आणू शकता. मीटिंग ज्या पद्धतीने तुम्ही शेड्यूल करतात त्याच्यामध्ये काही सिम्पल प्रोसेसेस तुम्ही इनोव्हेट करू शकता. आणि जे काही तुम्ही डिस्कस करतायत किंवा विचार करतायत ते आयडेंटिफाय झाल्यानंतर यू नीड टू शेअर दिस इन द ग्रुप. लक्षात ठेवा, इनोव्हेशन इज अ की टू सस्टेनेबल ग्रोथ. डोंट वेट फॉर द फ्युचर टू चेंज. स्टार्ट क्रिएटिंग इट टुडे. तुमच्या बिझनेससाठी हे करणं
खूप गरजेचं आहे. सो दिस इज सचिन कामत सायनिंग ऑफ. उद्या आपण डिस्कस करणार आहोत हाऊ टू डेव्हलप हाय परफॉर्मिंग टीम. सो सी यू टुमॉरो.